श्री राम 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 श्रीमन्महागणाधिपतये नमः। श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। सर्वदेवेभ्यो नमो नमः। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिं यत्कृपातमहं वन्दे परमानन्दमा। जय जय राम। नी पण आहे द ने नी 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 हा द द सा सा रे द ने सा रे 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 ग रे सा रे द ने सा ग म ध प रे ग म प म ग रे ग म रे सा। जय जय राम। कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण हरि 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 हरि। जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम 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 जय जय राम। राम कृष्ण हरे राम कृष्ण हरे जय जय राम। राम कृष्ण
धन धर गोपाल नरत गोकुल संकट हारी जय जय राम जय जय राम जय जय राम सारे गम प म ग रे सा जय जय राम रे गम प ध प म ग रे सा जय जय राम सारे गम प ध नि ध प म ग रे सा जय जय राम 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 नव नीरद सब नव नीरद सब राम नव नीरद सब नवनीत प्रिय नवद विनोद विहारी झरी जय जय राम नवल 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 विनोद विहारी जय जय राम नवल 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 विनोद विहारी जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय राम दुर्वासोनुत दुख विमोचक दुर्जन संगम हरि 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 जय जय राम साप मगरी सा जय जय राम पुढे साध मगरी सा जय जय राम त्याच्या पुढे साने दब मगरे सा जय जय राम चला पुढे सा सा दब मगरे सा जय जय राम सारे गम पद नि सा नि दब मग प मगरे सा जय जय राम सारे गम रे गम प ग म प नि सा सा नि दब मग प मगरे सा गरे सा नि सा जय जय लड़ते रहो साने साने धब नि धब 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 मग पम पम गरे मग मगरे सा गरे गरे सा जय जय शरणागत दीना शरणी मेरा शरणागत दीना चरणी में करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम सजरे रे ग ग म म प प ग ग नि सा नि ध ध प प म म ग ग रे रे सा जय जय राम काही केलं नाही होतं ते दुप्पट केलं
सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा जय जय राम सा सा रे रे ग ग रे रे ग ग म म ग ग म म प प म म प प प प द द ध ध नि नि सा 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 नि नि ध ध नि नि ध ध प प ध ध प प म म प प म म म म ग ग रे रे सा जय जय राम जय जय राम जय जय राम राम कृष्ण हरे जय जय राम जय जय राम हरे जय जय राम ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु राया कीर्तनी ये सद्गुरु राया मती मंदनी काही चलेणो मती मंदनी काही चलेणो सांख्य अथवा न्याया सांख्य अथवा न्याया कीर्तनी ये सद्गुरु राया दीन परी मनास बाटे दीन परी मनास बाटे इच्छा तब गुण गाया इच्छा तब गुण गाया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया जनार्दन सद्गुरु ते विनवी जनार्दन सद्गुरु ते विनवी निरंजनी चाराया निरंजनी चाराया कीर्तनी ये सद्गुरु राया ये सद्गुरु देवा कीर्तनी ये सद्गुरु राया सद्गुरु राया ये सद्गुरु राया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वास नामात केला जयांच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरु आबा महाराज की जय 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 रघुवीर समर्थ राम गावा राम ध्यावा राम जीवीचा विसावा कल्याणाचे जे कल्याण रघुरायाचे गुणगान मंगलाचे जे मंगल राम कौसल्येचा बाळ राम कैवल्याचा दानी रामदास अभिमानी जय जय रघुवीर रामप्रभूंचे मित्र हे या रामायणामध्ये आपल्याला जेव्हा भेटतात तर आपली बुद्धी नक्कीच हे उत्तर सांगेल की ते आपल्याला जेव्हा भेटतात त्याच्या आधी ते रामाना भेटले आहेत. आत्ताच भेटलो आणि मित्र झालो, आत्ताच भेटलो आणि
अत्यंत घनिष्ठ मित्र झालो, हे एकूण व्यवहाराला योग्य होत नाही. आयुष्यात पहिल्यांदा रामचंद्रांनी निषादाकडे पाहिलं असेल आणि आयुष्यात पहिल्यांदा निषादांनी रामाला पाहिलं असेल, तर तुम्ही 14 वर्ष आमच्याकडे राहा असं म्हणणं निषादाच्या राजेपदाला शोभत नाही. कारण शृंगवेरपुरचा जो निषाद आहे तो राजा आहे. त्या संपूर्ण भिल्लांच्या वसाहतीचा नव्हे तर त्या भिल्लांच्या साम्राज्याचा तो नृपती आहे. ज्या माणसाला मी पहिल्यांदाच बघतोय, अशा कोणाही व्यक्तीला माझ्या राज्यामध्ये माझ्या शेजारी 14 वर्ष राहा, हे तर्काला न पटणारं संवाद प्रकरण आहे. मग हा निषाद रामचंद्रांना आधी कधी भेटला असावा की जे वाल्मिकींनी लिहिलेलं नाही. त्यामुळे वाल्मिकींनी सुद्धा लिहिलेलं नाही ते थोडंसं शोधावं असा तर्काचा डोळा आपल्याकडे सुद्धा असतो. आणि या तर्काप्रमाणे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, दशरथांचं राज्य अयोध्या एवढंच लहान नाही. दशरथ महाराज हे कौशल साम्राज्याचे अधिपती आहेत. त्यांची अयोध्या ही फक्त राजधानी आहे. त्यामुळे वरती साधारण हिमालयाच्या म्हणजे हिमाचल प्रदेश म्हणून जिथे सुरू होतो त्याच्या सीमेपासून ते मध्य भारतातल्या गंगा नदीच्या सीमेपर्यंत हा संपूर्ण पट्टा दशरथांच्या कुळाकडे कित्येक पिढ्या आहे. हे अख्खं मिळून कौशल साम्राज्य आहे, ज्याच्यावर दिलीपचा राज्याभिषेक झाला होता, ज्याच्यावर रघुचा राज्याभिषेक झाला होता, ज्याच्यावर भगीरथाचा राज्याभिषेक झाला. त्याच्या सीमा उत्तरेकडे हिमालय ते दक्षिण दिशेकडे गंगेच्या किनाऱ्यापर्यंत आहेत. अयोध्या फक्त राजधानी आहे. सीतेबरोबर विवाह करून आता एकट्याचं नाही सांगता येणार. सीता, उर्मिला, श्रुतकीर्ती, मांडवी या 4ही राजकन्यांच्या बरोबर राम, लक्ष्मण, भरत, शत्रुघ्न या सगळ्यांचे विवाह त्यांच्या वयाच्या 16व्या वर्षी झाले. आता विवाह होऊन सगळे जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा भरत आणि शत्रुघ्न आपापल्या पत्नींसह भरताच्या मामांकडे निघून गेले. कैकेय देशाकडे बराच काळ निवास करण्यासाठी 2 जण आपापल्या पत्नींसह तिकडे गेले आहेत. आणि आता रामचंद्रांना मी राज्याभिषेक करू का, हे दशरथांनी जे विचारलं तेव्हा रामचंद्र 26 वर्षाचे आहेत. मधला 10 वर्षाच्या कालखंडाचं काय, ते 16व्या वर्षी लग्न होऊन आले आणि वनवासाला गेले तेव्हा ते 26 वर्षाचे होते. मग 16 ते 26 ते अयोध्येत काय करत होते, तर ज्या अर्थी दशरथाने ते नॉमिनेशन पुढे केलं
त्या अर्थी संपूर्ण कौशल साम्राज्याचं समर्थन रामालाच मिळावं असं 10 वर्ष त्यांनी आपल्या सगळ्या साम्राज्याचं काम पाहिलंच असेल नव्हे का? जो माणूस ज्या मतदारसंघात आत्तापर्यंत गेलाच नाही त्याच्या नावाने तिथे व्होटिंग होईल कसं? तो कौशल साम्राज्याच्या प्रत्येक जनस्थानामध्ये लोकप्रिय झाला पाहिजे, तर त्याला उद्याचा राजा म्हणून विचारात घेता येईल. त्यामुळे वाल्मिकींनी लिहिलेलं नसलं तरी वय वर्ष 16 ते वय वर्ष 26 रामचंद्राने युवराज या नात्यानं हिमाचल प्रांत ते गंगा जे काही दौरे केले असतील, ज्या ज्या वेळेला या सगळ्या लोकांच्या भेटी गाठी घेतल्या असतील, त्या भेटी गाठीतून या सगळ्यांच्या हृदयामध्ये प्रचंड विश्वास निर्माण झाला. रामचंद्र अतुलित बलधाम आहेत, पण इतके विनम्र आहेत, इतके विनम्र आहेत की खरंच या नरामध्ये नारायण आहे याची ओळख या सगळ्या लोकांना काही एका क्षणात होत नाही. एवढा सगळा राज्यकारभार रामचंद्रांनी सांभाळून झाल्यानंतर त्यांच्या वयाच्या 26व्या वर्षी ते सगळं अयोध्याकांड झालं. तेव्हापासून प्रकरणांना कांड म्हणतात. हत्याकांड पुढची नको सांगायला. हे कांड नावाचं प्रकरण कुठे आलं? आता कैकेयीच्या हट्टासाठी किंवा वडिलांनी तिला वचन दिलेलं आहे म्हणून का होईना, जेव्हा राम लक्ष्मण सीता वनवासामध्ये आली आहेत तेव्हा निश्चितपणे अयोध्येची हद्द सोडली की पहिलं राज्य लागतंय ते शृंगवेरपूरचं, ते निषादाचं राज्य आहे. त्याने तर अत्यंत प्रेमाने सत्कार केलाच, पण ही मैत्री किती गाढ असावी त्याने सांगितलं, नाहीतरी फक्त जंगलात राहायचं आहे असंच वनवास आहे ना, इथेच राहा. आमचं तसं जंगलच आहे, मस्त झोपडी बांधून देतो सर्व VIP सोयींसह. वर्ण दिसायला फक्त झोपडी, आतमध्ये फापडी उडेल अशी व्यवस्था करतो. राजाचा येतो अशी राजाने डायरेक्ट ऑफर केली 14 वर्षासाठी. गाढ मैत्री असल्याशिवाय असं बोललं जात नाही. एक 10 वर्ष तरी या माणसाला मी ओळखतो, हा प्रत्येक वेळेला आपली मदत निरपेक्ष करतो याचा मला अनुभव आहे, तेव्हाच मी असं पाऊल उचलू शकतो. नाहीतरी वनवासातच राहायचं आहे ना, माझ्या इथे राहा. आणि मग मात्र रामचंद्रांनी उत्तर असं दिलंय, 14 वर्षे त्यजिले, 14 वर्षे त्यजिले राज्य अथवा असे जनस्थान. वनवास म्हणजे फक्त इमारतींच्या ऐवजी शेजारी झाडं असणं एवढाच अभिप्रेत नाही आहे. जेथे सुख सुविधा उपलब्ध आहेत तिथे राहायचं नाही आहे. वनवास हे व्रत आहे, वनवास हे तप आहे. वनवास ही फक्त भौतिक परिस्थिती नव्हे. आणि त्यामुळे मी काय सांगून आलोय, 14 वर्षे त्यजिले राज्य अथवा असे
जनस्थान वचनाचा मान राखुनी वनवासाचा असेच सन्मान रामा 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 हरे हरे रामा 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 हरे हरे रामा 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 रघुत्तमा रामा 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 हरे हरे रामा 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 सीतापते रामा. निषादाने एक पळवाट काढली आहे. तुम्ही किती सुखसोयीत राहताय कोण बघतंय? रामांचा मुद्दा हाच आहे. दुसऱ्यांनी बघण्यासाठी चाललंय का? बाकी कोणी नाही, मी बघतोय ना. हे वाक्य फक्त मी जास्तीत जास्त वेळेला परदेशातच ऐकलं. भारतात फारसा ऐकायला येत नाही. मग परदेशामध्ये रात्री 2 वाजता तो माणूस मला विमानतळावर घ्यायला येतो. त्याच्या गाडीत बसलं, सुटली गाडी, रात्रीचे 2:30 वाजलेले. सिग्नल चालू रस्त्यावर, सिग्नल चालू, गाडी थांबली. त्याला म्हणलं सिग्नल तोडला तर दंड आहे का? रस्त्याला कोणी आहे का चारी बाजूनी? कोणी पोलीस बघतोय का? कॅमेरा लावलाय का? CCTV? मग कोणीच बघत नाहीये तर का थांबलायत? तर तिथे उत्तर कोणीही माणूस देतो, मी बघतोय ना. दुसऱ्या कोणी का बघायला पाहिजे माझ्याकडे? मी नियम पाळतो का नाही हे मी माझं बघायचं. साधारणतः आपल्याकडं उलटा शब्द असतो. सिग्नल तोडून आपले बुवा गेला, मग पोलीस लगेच शिट्टी वाजवणार. सिग्नल काय होता? लाल होता. मग लाल सिग्नल होता, दिसला नाही का? सिग्नल दिसला, तुम्ही दिसला नाहीत, म्हणून गाडी पुढं घातली. दुसऱ्यासाठी नियम पालन. राम राज्य आज ना उद्या भारतामध्ये आणायचं असेल तर किमान पक्षी स्वतःला सवय लावली पाहिजे. दुसऱ्यासाठी धर्माचरण नाही, आपल्या धर्माचरणाचे न्यायाधीश आपणच. मीच माझ्याकडे बघावे, आपणाशी आपण, दुसरा कोण कशाला पाहिजे तुम्हाला? माझा उपवास योग्य तऱ्हेनं आहे का नाही हे आजीनं का तपासायचं? काकूनं का तपासायचं? मला नाही तपासता येत. माझ्या धर्मशास्त्राने सांगितलंय, उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वसती करणे. उपवास करणे म्हणजे नेहमी मी उपासनेच्या माध्यमातून देवाच्या जितक्या जवळ असतो त्यापेक्षा अधिक उपासना करून थोडं अधिक जवळ जाणे. उप मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अधिक जवळचं पद मला मिळवण्यासाठी मी प्रयत्न करणे. आता माझा चतुर्थीचा उपास, तर नेहमी मी अथर्व शीर्षाचं 1 आवर्तन करत असेन तर चतुर्थी असेल तर नक्कीच त्याची 11 तरी व्हायला पाहिजेत, नाही तर 21 तरी व्हायला पाहिजेत. उप गेलो कुठे? वसती करायला. मग ह्या दिवसाचा अर्थच काय होता? बरं, मी चतुर्थीच्या दिवशी एकाच्या ऐवजी 11 अथर्व शीर्ष म्हटली का नाही? माझ्या वडिलांनी का तपासायचं हे? मी रामाचा आहे का?
मी जेवताना सांगितलं पाहिजे, आई आत्ता जेवणार नाहीये, 1 तासाने जेवीन, माझी आवर्तनं व्हायची राहिली आहेत, आता रामराज्य येऊ लागेल. आईला विचारायला नको, झालंय ना नक्की, काय जेवण झाल्यावर करीन. जर नियम आहे आवर्तन झाल्यानंतरच गणेशाचा प्रसाद घ्यायचा, मग आवर्तन होण्यासाठी सायंकाळचे 4 वाजले चालतील. खूप नियम नसावे, पण नियमच नाही असे नसावे. काहीच नियम नक्की नाही. माझा उपवास हा उपवास आहे का? दुसऱ्या कोणी का बघावे? मी बघतोय ना. काय गोड उत्तर आहे रामचंद्रांचं. मी पाहतोय, रामा आमच्यासारख्या सामान्य जनांच्याकडून तुझी काहीतरी सेवा व्हावी अशी इच्छा आहे. काय करू? सोपं काम सांगतो. त्या वडाचा चीक आण आणि त्या वनवासातले लोक केस कसे बांधतात त्याला जटा बांधणं असं म्हणतात. मुनी लोकांचे जसे केस असतात, ज्यायोगे त्या केसाची फारशी इकडं तिकडं वाढ होत नाही, त्यामुळे 14 वर्ष सलूनचा शोध घ्यावा लागत नाही. आता मला कुठं भारतात नंतर न्हावी सापडणार आणि मी कधी त्याच्याकडे जाऊन वार्षिक कटिंग करणार? बरं, अरण्यात राहायचं याचा अर्थ माझा क्रूर सिंग झाला पाहिजे असं काही सक्ती नाही, व्यवस्थितच राहायचं आहे. तर तेवढं एक काम कर. पण त्याने त्याचं मन भरेना, तेव्हा मात्र त्याला अत्यंत जीवाभावाने कडकडून आलिंगन दिलं रामचंद्राने. प्रेम भावे आलिंगेला, प्रेम भावे आलिंगेला, प्रेम भावे भावे करे निध आलिंगेला, प्रेम भावे आलिंगेला. नाना परी समजावेला, येईन पुन्हा अयोध्येला. कळवीन प्रथम तुला, प्रेम भावे आलिंगिला, प्रेम भावे आलिंगिला, प्रेम भावे आलिंगिला, आलिंगिला. राजाधिराज रामचंद्र महाराज की जय. रामा लक्ष्मणाच्या जटा बांधल्या आणि गंगेच्या किनारापर्यंत आले. ती सीमा आहे कौशल प्रांताची. गंगा ओलांडली की तुम्ही खऱ्या अर्थाने वनवासाकडे गेलात. त्यामुळे पुन्हा एकदा फरमाईश, बुवा एखादं नाट्यपद पाहिजे. आता उद्या अख्खं नाटक आहे, पळी आत्ता पाहिजे. आता कुठनं आणायचं? चला आलोच आहोत गंगेपर्यंत, तर घेऊया नाट्यपद. गपदनी दप ग सा नि द सा सा गप गपदनी द धनि सा. जय गंगे भागीरथी, जय गंगे भागीरथी, जय गंगे. हर गंगे भागीरथी, हर गंगे भागीरथी. चिदानंद शिव सुंदर तेची, चिदानंद शिव सानिध पमग. चिदानंद शिव
सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती पावनतेची तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे वा जगदाधारा तव जलधारा जगदाधारा तव जलधारा जगदाधारा जगता अधिक आधारा जगताला आधारा जगदाधारा तव जलधारा जगदाधारा 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 तव जलधारा जगदाधारा वा ह्या सगळ्या गंगेच्या धारा कशा जगदाधारा अलकनंदा जगदाधारा मंदाकिनी जगदाधारा धार प्रत्येक वेगळी आहे वा गंगोत्री वर्ण झरत आली खाली जगदाधारा तव जलधारा अमृत मधुरा कांतिमती शंकर शंकर जय शिव शंकर लहरी लहरी जा निनादती जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी जय गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी हर गंगे भागीरथी चिदानंद शिव सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती पावनतेची तू मूर्ती जय गंगे भागीरथी जय गंगे जय गंगे जय गंगे भागीरथी नमः पार्वती पते हर हर महादेव। गंगेला वंदन केलं, निषाद राजाला सांगितलं कुणी नावाडी बघा पलीकडे जायचंय। आता त्या नावाड्याचा म्हणजे केवट राम संवाद या विषयावर एक एक तासाची प्रवचनं यूट्यूबवर आहेत। त्या दोघांची काय प्रश्नोत्तर झाली, लक्ष्मणाबरोबर काय झालं, 1 तास नाही, आपल्या हातात 5 मिनिटं आहेत, पुढे मध्यंतर आहे। पण त्या एकूण प्रसंगाचं तात्पर्य लक्षात घेण्यासारखं आहे। केवट म्हणजे अक्षरशः गंगेच्या पात्रावर या टोकापासून त्या टोकापर्यंत फक्त नाव वल्हवणारा एक नावाडी, अनेक नावाड्यांपैकी एक नावाडी। पण हा सुद्धा रामप्रभूंची थट्टा मस्करी करू शकतो, ही मैत्री रामचंद्रांनी मिळवली आहे।
मस्करी कोण कोणाची करतो मला सांगा? अगदी पहिल्यांदाच भेटलेल्या माणसाची कोणी मस्करी करत नाही. विनोद करायला गेलो, टाळकं फिरलं तर काय सांगता? पण त्याचं पहिलं प्रोडक्शन आपल्याबद्दल काय आपल्याला माहीत नाही, त्याला कुठं विनोद करून सांगा? अगदी त्यांनी खोलावं अशी इच्छा असताना आपण विनोद केला तर त्याला तो जर कळलाच नाही तर विनोद केल्याबद्दल आपल्याला शिक्षा, हा आमचा विनोद म्हणून. असो, मुद्दा इतकाच, ते थोडी मस्करी करू शकतात. जो नावाडी सांगतो, रामा तुझ्या पावलामध्ये अशी जादू आहे की त्याचा स्पर्श झाला की दगडाची बाई होते. दगड तर कठीण आहे, त्याच्यापेक्षा माझ्या नावेचं लाकूड पाण्यात सतत राहिल्यामुळे अधिक मऊ झालंय. दगडाचं दुसरं रूप व्हायला वेळ लागेल कारण तो कठीण तरी आहे. हे मऊ लाकूड ह्याचं दुसरं रूप व्हायला किती वेळ लागतो? तुझा पाय लागला आणि त्या नावेची जर बाई झाली, माझ्या उपजीविकेचं साधन तर गेलंच आणि अधिक घरामध्ये खाणारं एक तोंड वाढलं. मग 2 बायका फजिती आहे का सिनेमा बघायला लागेल तुला माझा? इतकी मस्करी. याला मस्करी पलीकडे शब्दच सांगता येणार नाही. कारण अहिल्या प्रकरण झाल्यानंतर रामचंद्रांच्या पायाचा स्पर्श जमिनीला कधी झालाच नाही का? ते तिथून चालत जनकाकडे गेलेत. रस्त्यात किती दगड होते? अगदी जनकाने वरात काढून त्यांना रथात घालून पाठवलं असं जरी म्हटलं तरी यामधल्या 10 वर्षामध्ये ते या सगळ्या आपल्या मतदारसंघामध्ये जे काही फिरत होते ते काय सारख्या घोड्यावरनच फिरत होते? हे शक्य आहे का? एवढा मोठा त्याग करणाऱ्या एका विभूतिमत्वाची चरण धुवून मला पूजा करता यावी, हा फक्त भक्तिभाव त्याच्या मनामध्ये आहे. आणि हा त्याचा भाव पूर्ण करण्यासाठी काय मौज आहे, तो देवाची गंमत करू शकतो. आता नावाड्याने गंमत केली म्हणून पुढचे काही असे विद्वान आहेत, त्यांनी अधिकार नसताना जास्त गंमत केली आहे. हो, एका पुस्तकात तर असं लिहिलंय, ज्यांची लग्न होत नव्हती म्हणजे मुली मिळत नव्हत्या असे अनेक लोक चांगले चांगले दगड घेऊन रामाकडे यायला लागले, पाय लाव बाई कर म्हणजे मला बायको मिळेल. आता हे असलं काहीतरी पोरकटासारखं रामायण सांगणं ह्याला काही अर्थ नाही. आणि एकूण रामायणामध्ये रामचंद्रांच्या परब्रह्म रूपाचा 3च ठिकाणी आविष्कार दिसतोय. पहिला आविष्कार तो इथे केवटाच्या वेळेला, दुसरा आविष्कार तो म्हणजे समुद्राच्या वेळेला सागर हटवताना, आणि तिसरा आविष्कार म्हणजे दाक्षायणीनं जी त्यांची परीक्षा घेतली की हा माणूस आहे का देव आहे, त्या प्रसंगात त्या ईश्वरी परब्रह्म तत्वाची आपल्याला प्रचिती मिळते. इतर वेळेला रामप्रभूंनी ते सामर्थ्य फारसं प्रगट केलेलं नाही. एक पुरुषोत्तम कसा निर्माण होतो हेच त्यांना तिथे सातत्याने दाखवायचं आहे. केवट मात्र त्याला ओळखू शकतो. अगस्ती भारद्वाज त्याला ओळखू शकतात, दाक्षायणी शंकर त्याला ओळखू शकतात, सगळे ओळखू शकणं शक्य नाही. मुद्दा इतका चालला होता, मी तुझे पाय धुणार पण मला पाय धुतलेले चालतील असं तू म्हटलास तरच धुणार. काय छळ आहे? अरे आत्तापर्यंत मला न विचारता अनेक लोकांनी पाय धुतलेत, न विचारता ज्यांनी धुतलेत त्यांची कामं तुझ्याकडं होती. इथं प्रकरण उलट आहे, तुझं काम माझ्याकडं अडलेलं आहे. तेव्हा उगा तू काहीतरी आता मला सांगत, हे कुठल्या मैत्रीतलं गणित आहे बघा. तुझं काम माझ्याकडं अडलेलं आहे, उगाच आता काहीतरी सांगू नको, पाय धुवून घ्या.
आणि तू माझ्याकडनं पाय धुवून घेतल्याबद्दल तुला बक्षीस काय? काही घेणार नाही. हेच काही घेणार नाही. हो, एका बिरादरीतले लोक एकमेकांकडनं पैसे घेत नसतात रामा. न्हावी दुसऱ्या न्हाव्याची दाढी करायची पैसे घेत नाही. यांनी त्याची करायची, त्यांनी ह्याची करायची, दुसऱ्या कोणाला आपली करू द्यायची नाही. तेवढा विषय आपण पाळायचा. आता तो नावाडी थेट सांगतोय, रामा तुझी माझी बिरादरी एक आहे, याला कोणीही क्रोध करत नाही. हे किती गोड वातावरण आहे. आम्ही कुठल्या जातीचे कळतंय काय? तुमच्या बरोबरीचे समजता काय? काय चरबी आली काय? जात हा शब्द फक्त व्यवसाय दाखवण्यापुरताच तिथे आहे. बाकी उच्च नीचता नावाचा भावच नाही, भावच नाही. त्या नावाड्याला चरण धुण्याची परवानगी तर मिळालीच, पण इथे ते ईश्वर तत्व प्रगट होतं की हे नाही तर काय. चला तर खरी दाखवतो गंमत. गंगा पार झाले, पलीकडे उतरले, आता सांगतो म्हणले. काय? या किनाऱ्याला आली ती कोण? म्हणलं नौका. कोणाची? म्हणजे तुझी. म्हणून पैसे घेत नाही की देवा मी तुम्हाला सोडायला आलो नाही, तुम्ही माझी नौका या किनाऱ्यापर्यंत आणलीत. हा मुद्दा त्यातला जास्त महत्त्वाचा आहे. गंगेच्या एका किनाऱ्यावर तर आम्ही बसलोच आहोत. गंगेच्या किनाऱ्यावरनं आम्ही तुम्हाला इकडून तिकडे पार केलं. आता याची परतफेड म्हणून आम्ही जेव्हा भवसागरावर येऊ तेव्हा तुम्ही आम्हाला बिनदिक्कत तिकडं पार करून दाखवायचं. ईश्वरी तत्वाचा, भक्त तत्वाचा जरी या ठिकाणी स्पर्श असला तरी एक सामान्य नावाडी कौशल साम्राज्याच्या राजपुत्राबरोबर इतकी गोड थट्टा मस्करी करू शकतो म्हणजे जातीयता नावाचं विष कुठे हो मला सांगा. म्हणजे इकडं महाराष्ट्रातलं वेगळाच विषय आहे, पण बाकीच्या ठिकाणी सुद्धा हम अमुक जाती के है, हम इनके घर नहीं जाते. मग हे म्हणायचं हम अमुक जाति के हैं, उनको हम घर में भी नहीं आने देते, उनके शादी में हम नहीं जाते, उनसे हम बात नहीं करते. याच्यातच मोठेपणा होय. काय रामाचं राज्य आहे? अरे किसी के भी जाति का हो, अपने राम का तो है. व्यवसाय त्याच्या कामाच्या ठिकाणी. म्हणून पतित पावन नावाचं मंदिर जेव्हा सावरकरांनी रत्नागिरीत बांधलं आणि त्यामध्ये हिंदूंच्या सर्व जातींनी प्रवेश करावा आणि पूजा करावी अशी सहमती दिली, तेव्हा अनेक लोकांनी सावरकरांवर निंदा केली की तुम्ही देवळाचं नाव काय ठेवलं? पतित पावन. म्हणजे तुम्ही सगळ्या अस्पृश्यांना देवळात घेतलं, खालच्या जातीच्या लोकांना देवळात घेतलं, त्यांना सगळ्यांना तुम्ही पावन करणार म्हणजे तुम्ही त्यांना पतित म्हटलात. ॲट्रॉसिटीच लागली हो. सावरकर म्हणाले तुमच्या सगळ्यांच्या दुर्दैवाने मी बॅरिस्टर आहे, मला वकिली फार चांगली कळते. गाधाड्यांनो, जे वेगळ्या जातीचे आहेत ते पतित नव्हे, आपल्यापेक्षा वेगळ्या जातीचा जो जो कुणी असेल तो पतितच असतो असं जे जे समजतात ते पतित. माझ्या जातीपेक्षा वेगळ्या जातीचा म्हणजे तो पतित असं जो स्वतः समजतो त्याला आम्ही पतित म्हटलंय. आम्हाला शूद्रांचा नाही उद्धार करायचा, सवर्णांची डोकी जागेवर आणायची आहेत. की तू काहीही सोन्याची शिंग लावून जन्माला आलेला नाहीस,
सामान्यातल्या सामान्यासारखा जन्माला आलेला आहेस. गोपाल कृष्णाच्या गोपांप्रमाणे या सगळ्यांबरोबर मैत्री जोड, तर रामराज्य तुला जमणार. तरच रामराज्याची स्वप्न तुझी पूर्ण होणार. जगा धाकुटे होई जे तै जवळी कमाशी. तेव्हा इतक्या सर्व जनांच्या बरोबर, इतक्या मैत्रीपूर्ण खेळीमेळीच्या वातावरणामध्ये राहणारे रामचंद्र, त्याने आपला शब्द अर्थातच पाळला, हे सगळ्यांना माहिती आहे. जेव्हा लंकेतून परत आले तेव्हा मारुतीरायाला सांगितलं, मी येतोय. ते भरताला जसं सांग तसं निषादाला पण सांग बरं. तोही माझी वाट पाहत असेल, त्या केवटला पण सांग बरं. तोही माझी वाट पाहत असेल. एवढी आठवण ठेवणारा असा राजपुत्र, आणि त्याच्याबरोबर तुझी अक्कल किती, शिक्षण किती, पगार किती, मिळकत किती, माझ्याशी थट्टा करतो. असा कुठलाही अहमगंड आयुष्याला स्पर्शही करू न देता इतकं गोड रामभक्तांचं वातावरण या पृथ्वीतलावर निर्माण करणारं हे रामायण. असे रामाचे साथीदार आणि असा साथीदारांचा राम एकत्र झाला तर काय होईल. राम गाबा राम ध्या, राम गाबा राम ध्यावा, राम जीवीचा विसावा, राम जीवीचा विसावा. राम गाबा राम ध्यावा, राम गाबा राम ध्यावा, राम ध्यावा, राम ध्यावा. राजा रामचंद्र महाराज की जय.